काय रे, काय झालं? माझे हातपाय खूप थरथरतात, छातीत खूप धडधड होती, अंग पूर्ण गळून पडले. मला रडायचंय पण अश्रूच बाहेर येत नाहीयेत. तुझं ब्रेकअप झालंय का? त्याहून वाईट, मी ज्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम केलं ती व्यक्ती माझ्यासोबत असताना सुद्धा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत होती हे आज कळलंय मला. त्या व्यक्तीने फसवलंय मला. मग आता तू काय करणार? ऊर्जितमचा 8वा एपिसोड. मुलगा असो वा मुलगी, काय मिळतं तुम्हाला विश्वासघात करून? एवढं जीवापाड प्रेम करतो तरी कुठे कमी पडतो आम्ही? मी तुला वेळ दिला नाही, स्वतःची सगळी कामं बाजूला सोडून तुझ्या एका मेसेजवरती दुसऱ्या सेकंदाला बाईक स्टार्ट करायचो आणि तुझ्यापर्यंत पोहोचायचो. मी तुला प्रेम दिलं नाही, त्याच प्रेमाच्या नादात दुर्बुद्धी सुचायची आणि जन्मदात्या आई वडिलांना तुझी बाजू घेण्याच्या नादात उलट बोलायचं. इतकं प्रेम केलं होतं. मी तुला मोकळीक दिली नाही, तीच दिली गरजेपेक्षा जास्त, आणि फसलो. ह्या अशा विश्वासघाती लोकांमुळे आजकाल कित्येक तरुण मुलं मुली करिअरकडे दुर्लक्ष करून डिप्रेशनमध्ये गेली आहेत. ते त्यांचं दुःख ना कुणाला सांगू शकतात, ना मन मोकळं करण्यासाठी मोठ्याने रडू शकतात. ते फक्त स्वतःशीच लढत राहतात. प्रिय विश्वासघाती लोकांनो, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असताना दुसरीकडे जायची तुमची इच्छाच कशी होते? ना तुम्हाला स्वतःचा स्वाभिमान आहे, ना पार्टनर प्रती स्वतःची काही तत्व. रस्त्यावरती फिरणाऱ्या मोकाट प्राण्यांचं उदाहरण मी तुम्हाला दिलं असतं, पण आजकाल माणसांपेक्षा जास्त प्राण्यांवरती विश्वास जास्त आहे. त्यामुळे प्राण्यांची उपमा तुम्हाला देऊन मी प्राण्यांची इज्जत नाही काढणार. हे युग खूप विचित्र आहे. सगळी माणसं बदलली आहेत. जर तुमच्यासोबत असं काही घडलं तर मॅक्स टू मॅक्स 1 दिवस रडा, त्यानंतर आईबाबांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि कामाला लागा. तुमचे आई वडील खरंच खूप प्रेम करतात तुमच्यावरती. त्या व्यक्तीला हकलवून लावा आणि करा नवीन आयुष्याची नवीन सुरुवात. इंस्टाग्रामच्या रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग सारख्या रील्स पासून सावध राहा. आजकाल जास्तीत जास्त रिलेशनशिप मधले दुरावे हे सोशल मीडियामुळे होतात. खूप घाण झाली आहे सोशल मीडियावरती. ऊर्जितमच्या 50 एपिसोडमध्ये सगळी निगेटिव्हिटी साफ करून टाकू. एकच आयुष्य आहे, चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका. एकटे राहा आणि ऊर्जितम बनवा.